भाऊ, आपल्याला तर जीवनगौरव आणि जीवनगौरव पुरस्कार मिळतो, त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात तुमच्यापासून करतो. आत्तापर्यंतचा हा काळ ज्याच्यामधलं राजकारण, पत्रकारिता यावर पहिल्यांदा एक असा जसा तो फ्लॅशबॅक टाकतात चित्रपटामध्ये तसा फ्लॅशबॅक टाका आणि मग पुढच्या पार्टसाठी मी पुन्हा प्रश्न घेऊन येईन. सगळ्यात पहिल्यांदा मी पोहरेंचं अभिनंदन करीन. माझ्या आमची मतं पटत नाहीत, वैचारिक भूमिका वेगळ्या आहेत, पण मी या माणसाचं कौतुक एवढ्यासाठी करीन आजच्या काळामध्ये की हा टक्कर देऊ शकला माणूस, कारण मालक संपादक आहे. आपली बाकीचे सगळे नोकर पत्रकार असतो, हा फरक आहे. पत्रकारिता सुरू झाली, एका माणसाला काहीतरी सांगायचं होतं म्हणून पत्रकारिता सुरू झाली. आणि मला आठवतं, मी कुठे वाचलं आठवत नाही, पण तेव्हा ब्रिटिशांचा पहिला गव्हर्नर सगळ्या ह्या मुंबई इलाख्याचा जो होता एल्फिन्स्टन, त्याने गव्हर्नर जनरलला पत्र लिहिलं होतं की वर्तमानपत्र भारतीयांना काढायची मुभा किंवा अधिकार देण्यापूर्वी जरा गंभीर विचार करा, कारण पत्रकार हा मूलतः फ्रस्ट्रेटेड राजकारणी असतो. पत्रकार हा मुळात फ्रस्ट्रेटेड राजकारणी असतो. आणि आजकाल मी बघतो तेव्हा मला हे लक्षात येतं की तो किती द्रष्टापुरुष होता. जवळजवळ 200 वर्षापूर्वी त्याने भाष्य केलं होतं. प्रसन्नाने एक चांगला पोहरेंच्या बाबतीत की त्यांनी किंमत केली तर मी किंमत वाढवीन, त्या संदर्भात मी एक तुम्हाला मुद्दाम सांगतो की महाराष्ट्रात किंवा मराठी पत्रकार दिन साजरा करतात. आचार्य जांभेकरांच्या दर्पणपासून पत्रकारिता सुरू झाली असं मानतात. मला सहसा पत्रकार संघटना बोलवत नाहीत की मी पत्रकारांना ठोकणारा माणूस आहे. आणि मला अनेक जण विचारतात, तुम्ही पत्रकार असून का करता असं? तर म्हटलं, माझी जात शुद्ध राहिली पाहिजे, हा माझं कारण आहे त्यामागचं. जर पोलिसांनासुद्धा तुमचे एम.एन. सिंग असतील, संजय पांडे असतील, मुंबईचे एम.एन. सिंग नाही, आर.डी. त्यागी असतील किंवा संजय पांडे असतील, आर.एस. शर्मा हे मुंबईचे कमिशनर होते, पण जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना पकडणारे सुद्धा पोलीस होते. तर पत्रकार चुकत असतील तर त्यांचा कान पत्रकारांनीच पकडला पाहिजे आणि ते काम मी करतो. ही माझी भूमिका आहे. पण दर्पणच्या निमित्ताने एक गोष्ट सांगेन, तुम्ही सगळेच्या सगळे पत्रकार दिन म्हणून दर्पणचं साजरं करता, तर मी हा प्रश्न अनेक ठिकाणी मुद्दाम विचारतो. एका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात हा प्रश्न मी विचारला होता की दर्पण सुरू झाला, त्याचा आपण ते काय पत्रकार दिन म्हणून पाळतो, पण दर्पणचा पहिला अंक ह्या किती प्रती छापल्या गेल्या होत्या आणि त्याची किंमत किती होती मला सांगा. तुम्हाला गंमत वाटेल, जवळपास कोणालाही सांगता येत नाही. इथे किती लोकांना माहिती आहे दर्पण, त्यांनी जी किमतीचा विषय काढला म्हणून मी सांगतो. दर्पण ज्यावेळेला सुरू झाला जवळजवळ 250 वर्षापूर्वी, तेव्हा किती लोकांना माहिती आहे की दर्पणच्या पहिल्या अंकाची किंमत किती होती? 1 रुपया किंमत होती. त्यावेळचा 1 रुपया, त्यावेळचा 1 रुपया. आणि लक्षात घ्या 1 रुपयाची किंमत किती होती. ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होऊन आपली मराठी माणसं कारकून वगैरे म्हणून त्यांच्याकडे नोकरी लागायला लागली, तेव्हा कारकुनाचा पगार 2.5 ते 3 रुपये होता. 3 रुपये जेव्हा माणसाचं उत्पन्न आहे, अशा वेळेला 1 रुपया वर्तमानपत्राची किंमत ठेवणारे आचार्य जांभेकर वेडे होते का? नाही मित्रांनो. ही वॉज सो कॉन्फिडंट. त्यांना माहिती होतं मी एक अमूल्य ठेवा देतो आहे, त्याची किंमत मी घेईन. 300 प्रती छापल्या होत्या. त्या खपण्यात किती महिने गेले सोडून द्या. पण मुद्दा असा आहे की आज आपण 3 कोटीपेक्षा जास्त मराठी वर्तमानपत्र छापतो. त्याची किंमत, छपाईची किंमत जवळजवळ 20-25 रुपये असते. कसं बसं रडत मरत 5 रुपये किंमत ठेवतो, कारण आपल्याला माहिती आहे आपण रद्दी छापतो. आणि दुर्दैव असं आहे की गेल्या 4-5 वर्षात पर्यावरणामुळे रद्दी देखील किमतीची झाली नाही. आम्ही जेव्हा लहानपणी शाळेत होतो किंवा नवीन पत्रकार झालो तेव्हा लोक रद्दी जपून ठेवायचे किंवा महिन्याला त्यातून येणाऱ्या पैशातून निदान कसलं तरी बिल भरता यायचं. विचार त्याचा करा. मी अगत्याने हे का सांगतो माहिती का? दुसरा कोणी, गांधीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे की तुमचा अपमान करण्यासाठी तुमचं सहकार्य लागतं. आपण कोणाशी सहकार्य करतोय याचा विचार करा. एवढंच बोलून आता थांबतो. मला हाच जो पॉईंट दिलेला आहे तोरसेकरांनी तो घेऊन मी पोहरेंकडे जातो. पोहरेजी आता जे ते म्हणत होते की
आपणच रद्दी तयार करत असू तर किंमत हक्काने कशी काय मागणार? आणि मला तुमच्यासाठी तुम्ही असे संपादक माहिती आहे की ज्यांनी स्वतःची किंमत इतरांनी कमी केली असताना वाढवली. त्यामुळे मला सांगा, पत्रकार तरी काय करणार जर का बाहेर सगळं रद्दीत चालत असेल? रोज कोणी उठतंय, काहीतरी प्रतिक्रिया देतंय आणि त्यासुद्धा भाषा तुला ठोकून काढतो. कोणी म्हणतं की आम्हाला उलट्या देतात तुमच्या बाजूला बसल्याने. आता सगळीकडे उलट्या ठोकून काढतो हीच भाषा असेल तर पत्रकार म्हणतात आम्हाला तेच छापावं लागतं किंवा दाखवावं लागतं. त्यामुळे रद्दीच्या काळात सुमारांची सद्दी आणि सद्दीमुळे ती रद्दी, असं हे दुर्दैवी दुष्टचक्र आहे का? मग पत्रकारांनी करावं तरी काय? नाही प्रसन्न, मी तुला एका ठिकाणी इथे करेक्ट करतो की गोष्ट अशी आहे की हे मालकांनी खरं म्हटलं म्हणजे जो संपादक असतो, मुख्य संपादक, त्यांनी ठरवायचं असतं. गोष्ट कशी आहे माहिती आहे का? मी तुला एक सांगतो, मी स्वतःला कधीच पेपरचा मालक समजलो नाही. भाऊनी जसा विषय काढला, पेपरचा खरा मालक कोण आहे? अहो, जो पेपर तो 6 रुपये देऊन विकत घेतो तो मालक आहे. आपण तर फॅसिलेटर आहोत फक्त. हा दृष्टिकोन ठेवून मी नेहमी सातत्याने काम करत राहिलो. गोष्ट कशी आहे माहिती आहे का की त्या पेपर गुळगुळीत आहे, इम्पोर्टेड आहे की त्या बातमीमध्ये दम आहे, याच्यावर लोक ते पेपर विकत घेत असतात. मी माझ्या आयुष्यामध्ये अजून एकही किलो इम्पोर्टेड कागद विकत घेतलेला नाही. कारण मला माहिती आहे की वर्तमानपत्राचं लाईफ जे आहे ते 10 मिनटं आहे. 10 मिनटासाठी मी माझ्या देशाचा डॉलर कशाला वाया गमावू? बातमीत दम पाहिजे. हो, त्या पेपरामध्ये काय तो इंडियनमध्ये आहे की कसा आहे त्याच्यात मतलब नाही, लेखात दम पाहिजे. आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की जे लेख कुणीही छापू शकत नाही, कोणाची हिंमत नाही, ते लेख फक्त आणि फक्त देशोन्नतीतच छापल्या जातात, दुसरे कोणी छापायची हिंमत करत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याकडे एक दिवस याचा फोन आला चिडून, ज्ञानेश महारावचा. अरे काय पोरे काय लावलं आहे? अरे पगार मालकाचा खातून काम तुझं करतो. म्हटलं झालं आहे काय तुला? अरे ते म्हणजे मी माझा लेख तुझ्याकडे छापल्या गेला आणि सकाळपासून नुसते 100-150 फोनच घेतो आहे, माझं काम राहिलं बाजूला, मेहरबानी करून माझा नंबर छापू नकोस. मी म्हटलं माझा तत्व आहे की ज्याचं ट्रॅफिक तो सांभाळेल, विचार तुझा आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर मी संपादक म्हणून मी देऊ का, असं मला चालत नाही. माझा पिंड आहे, माझं एक धोरण आहे की ज्याचे विचार तो त्याच्या संदर्भामध्ये हे करेल. आणि आमच्याकडे हे ठरवलेलं आहे की ज्याचा लेख असेल त्याचा नंबर छापल्यात जातो. मला भरतकुमार राऊतांचा एक दिवस फोन आला, ते त्यांची तक्रार असतील, माझा नंबर छापू नको. पण मला लोक खूप परेशान म्हणजे, मग तुमच्या पेपरमध्ये आहे काय? तुमच्या पेपरमध्ये एवढं काय आहे की माझ्या पेपरमध्ये मी छापतो तर मला एक फोन येत नाही. इतरही पेपरमध्ये मी छापत आलो. सकाळचे संपादक आपले, त्यांचा एक दिवस माझ्याकडे फोन आला, ते म्हणे तुमच्याकडे एवढं काय आहे की एवढे तुमच्या याच्यामध्ये लेख छापला की एवढे कॉल येतात? मी म्हटलं साधा आणि सरळ आहे, मी माझा वाचक विकत घेतलेला नाही आहे. माझ्या वाचकाने माझा पेपर विकत घेतला आहे. कारण आम्ही कधीही स्कीम काढून पेपर विकला नाही की पेपर घ्या आमचा 200 रुपयामध्ये पेपर घ्या, वर्षभर पेपर घ्या, त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला एडिडाचा जुता देतो किंवा अजून काय अमुक देतो टमुक देतो. मी इतका मगरूर आहे की तुला माझा विचार पटत असेल तर झक्कत माझा पेपर विकत घे, मी तुझ्याकडे येणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, देशोन्नती हा एकमेव पेपर आहे ज्यामध्ये सर्क्युलेशन मॅनेजर नाही, रिकव्हरी मॅनेजर नाही. कारण आम्ही 4 महिन्याचं डिपॉझिट पहिले घेतो, नंतर त्याला म्हणतो तुला पेपर पाहिजे असेल तर पेपर घे, नाही तर जा खड्ड्यात. कारण साधा आणि सरळ आहे. भाऊंनी सांगितलं की 15-20 रुपयामध्ये माझं प्रोडक्शन कॉस्ट असलेला पेपर, तरी भारतातला सगळ्यात हायेस्ट किंमत माझी आहे 6 रुपये. 6 रुपयात आज भारतात कोणाचाही पेपर नाही आहे. मी 6 रुपये किंमत देतो, तरी मला 3च रुपये परत येतात ना. म्हणजे 15 रुपयाचा माल मी 3 रुपयात देतो, म्हणजे 12 रुपयाचा लॉस करून मी तुला देत असेल तर त्याला त्या दृष्टिकोनातून पेपर वाटलं पाहिजे की हा घेतला पाहिजे. हो. आजच्या घडीला कसं झालेलं आहे, वर्तमानपत्रामध्ये भाऊनी ज्याचा उल्लेख केला, गोष्ट कशी आहे माहिती आहे का की पत्रकार लिहितात, जबरदस्त लिहितात, त्यांच्यात पेजमध्ये दम आहे, पण मालकात दम पाहिजे ना की हे सत्तेच्या विरोधात जात असलेल्याने आपण छापायचं की नाही छापायचं. असे किती मालक ठरले आहेत आजकालच्या जमान्यामध्ये, मला तुम्ही सांगा किती मालक उरलेत. तो भलाही किती पाठवत असेल बिचारा, पण जर मालकाचं जर कुठं साठलोटं असेल आणि तो म्हणजे नाही नको द्या, हे मोदीच्या विरोधात आहे किंवा हे राहुलच्या विरोधात आहे, छापायचं नाही, पत्रकार काय करणार आहे बिचारा. म्हणून मुळामध्ये मालकांमध्ये अहंकार नको आणि संपादकाची आयडिओलॉजी टोटल क्लिअर पाहिजे, तर हे वर्तमानपत्र चालतं. तुम्ही ज्याचा मगा उल्लेख केला, गोष्ट अशी आहे की जेव्हा आमच्या स्पर्धक वर्तमानपत्रांनी वर्तमानपत्र काढलं आणि 1-2 वर्ष चालवलं, पण त्याचं काय ते चालत नव्हतं. मग त्यांनी काय केलं की किंमत 2000, खरं म्हटलं म्हणजे सहस्त्रक सुरू कधी होतं, 2001ला सुरू होतं. हे 2000 असताना त्यांनी म्हटलं की सहस्त्रक स्वागत मूल्य 1 रुपया 2 रुपयाचं. आता त्याचा खप 15,000चा, माझा खप होता त्यावेळेला 70,000चा. आता माझं आयुष्य मारवाड्यांसोबत गेलं. मला लगेच लक्षात आलं की म्हटलं हा लई शान आहे.
अरे त्याचा लॉस झाला तर रोजचा 15,000 होईल, माझा लॉस मी 1 रुपया किंमत, माझा लॉस रोजचा 70,000 होईल. कसं आहे, माझ्या बापाला मारवाड्यांनी उपाधी दिली होती रेतीमधला नावाडी. ते काय म्हणायचे की अरे लोक तर पाण्यात नाव चालवतात, पण हा गोपाळराव एवढा हुशार आहे की हा म्हणे रेतीत नाव चालवतो. त्यांनी त्याला पदवी दिली. त्याच बापाचा मी पोरगा. मी साधं सरळ म्हटलं की ठीक आहे, तू 2ची किंमत 1 केली ना, मी 2ची 3 करून टाकली आणि एकच जाहिरात टाकली. कुठली? चौकट टाकली. जाहिरात म्हटल्यापेक्षा माझं रद्दी हवी की बुद्धी, निर्णय तुमचा. क्या बात आहे. आणि तुम्हाला गंमत वाटेल प्रसन्न, मला अभिमान वाटतो सांगायला, जवळपास 15 लोक माझ्याकडे सकाळी बुके घेऊन आले, पोरे साहेब सॅल्यूट टू यू. आणि दुसऱ्या दिवसच्या जाहिरातीमध्ये मी टाकलं की कुणी स्वतःची किंमत कमी करत असेल म्हणून आपलं मूल्य कमी करायचं नसतं, कारण विचारांना मूल्य असतं आणि रद्दीला किंमत असते. मराठीमध्ये एक म्हण आहे आपल्याकडे, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. क्या बात आहे. हॅलो हॅलो. आड्यात जर का पत्रकारितेचं सत्व आणि तत्व असेल तर पोहऱ्यात प्रकाश कसा असतो ते या निमित्तानं क्या बघायला बात आहे, मिळालं. क्या ध्यान. मी मुद्दाम यांना जोडून एक किस्सा तुम्हाला मुद्दाम सांगेन. जी भाऊ. नवा काळ हा डबघाईला आलेला पेपर होता. निळूभाऊ खाडीलकरांनी जेव्हा त्याचं संपादकत्व स्वीकारलं आणि अक्षरशः त्यांच्याकडे फोटो छापायचं, तर त्या काळात ते ब्लॉग बनवायला लागायचे. तर ब्लॉग बनवण्यासाठी पैसे नाहीत, फोटोग्राफरला द्यायला पैसे नाहीत. तर त्याशिवाय, आणि त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं मला आठवतं निळूभाऊंनी, की लोकसत्ता, मटा असे मोठमोठे समूहाचे पेपर होते, त्यांच्यासमोर काय टक्कर देणार. पण त्यांनी ते इतकं सुंदर सांगितलं की मलाही बघायचं होतं की वाचक माझ्याकडे किती पाठ फिरवतो. पत्रकारितेला लेखणी लागते आणि लेखणीतून उतरणारा विचार लागतो. मी थकेपर्यंत, वाचक थकेपर्यंत लिहित राहीन. आणि त्या माणसाने उत्तम अग्रलेखावर वर्तमानपत्र उभं केलं, 7 लाखापर्यंत नेलं आणि मुंबईतले दोन्ही मोठी वर्तमानपत्र मागे पडली. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी प्रसन्नाने पण मार्केटिंगचा विषय सांगितला. एक दिवस असं झालं की हिंदुस्तान लिव्हरसारखी कंपनी आणि त्यांची एजन्सी ज्या जाहिरातीकडे होतं की बाबा ती म्हणजे हिंदुस्तान लिव्हरची जाहिरात कुठे द्यायची, टी व्हीला, पेपरला, तर ते एजन्सीकडे काम होतं. लिंटास मला वाटतं त्या एजन्सीचं नाव होतं. तर लिंटासला एक दिवस त्या तुमच्या हिंदुस्तान लिव्हरच्या मार्केटिंग मॅनेजरने सांगितलं आमची जाहिरात नवा काळमध्ये पाहिजे. त्या लिंटासच्या मीडिया मॅनेजरनी डोक्याला आठ्या पडल्या, नवा काळ काय नवा काळ. तर म्हणाल तुम्ही देणार नसाल तर आम्ही आमच्याकडून डायरेक्ट देऊ, पण आम्हाला नवा काळला जाहिरात द्यायची. आता असं झाल्यानंतर लिंटासने स्वतः सर्वे करून घेतला नवा काळचा. मी मार्केटिंग हा विषय मुद्दाम तुम्हाला सांगतो. त्यांनी स्वतः सर्वे करून घेतला आणि ते लोक निळूभाऊंना भेटायला आले. अरे तुम्ही आमच्याकडे जाहिरात मागायला काय येत नाही. निळूभाऊ म्हणाले मला तुमच्याकडे मार्केटिंगचा माणूस पाठवायचा, तर त्याला द्यायला पगाराचे पैसे नाहीत, त्यामुळे मी देणार नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाहिरात द्या, ती छापीन, पण मी जाहिरात मागायला माणूस पाठवणार नाही. त्या लिंटास एजन्सीने नवा काळला एक ऑफर दिली. त्यांनी इतका बारीक सर्वे केला होता. त्यांना सांगितलं एक तुमचं वर्षाचं उत्पन्न जाहिरातीचं हे साधारणतः 10 का 12 लाख आहे. आम्ही तुम्हाला 20 लाख रुपये वर्षाला जाहिरातीची गॅरंटी देतो. आमची अट एक आहे की तुमचं आत्ता जे 18 रुपये कॉलम सेंटीमीटर रेट आहे तो 50 रुपये करा. ते म्हणाले लोक घेणार नाहीत. मला मी तेच सांगतो ना, तुम्हाला आम्ही जर तुमच्या बाकीच्या जाहिराती जातील तरी आम्ही तुम्हाला जे 12-13 लाख आहे त्याच्या 1.5पट ॲश्युरन्स देतो आहे. निळूभाऊंनी ते केलं आणि त्याही जाहिराती टिकल्या. लक्षात घ्या, त्याही जाहिराती टिकल्या आणि हळूहळू करत म्हणजे संपादकाने मार्केटिंगवर मात करून दाखवलेली आहे. लेखणीची ताकद आपण समजून घेतली पाहिजे. लेखणीची ताकद ती आहे, एका संपादकाने मार्केटिंगमुळे पेपर चालत नाही. पेपर एक लक्षात ठेवा मित्रांनो, तो जो कक्कर नावाचा कोण मोठा ॲड गुरु मानतात, त्याने सचिन तेंडुलकर घडवला नाही. सचिन तेंडुलकर त्याने 200 कोटीला 12 वर्षापूर्वी विकला, 15 वर्षापूर्वी. पण सचिन तेंडुलकर त्याने निर्माण केला नाही. सचिन तेंडुलकर होता म्हणून तो विकू शकला. तुमच्याकडे लेखणी बुद्धी आणि लेखन क्षमता असेल, भूमिका असेल, नक्कीच, तर तुम्ही उभे राहता. मार्केटिंगला डोक्यावर चढू देऊ नका. पण आत्ताच्या काळामध्ये राजकारण पत्रकारितेवरच्या डोक्यावरती चढायला लागलंय की काय, अशी टीका होते आजकाल. म्हणजे मी कालही हा प्रश्न विचारला होता
कोणीतरी भक्त असतं, कोणी गोदी मीडिया असतो, कोणी चाय बिस्कुट पत्रकार असतं आणि सगळ्यांना टॅग केलं जातं. जरा इकडचं तिकडे झालं की लगेच तुम्ही दुसऱ्या खेम्यामध्ये पडता, तंबूमध्ये पडता. मला भाऊ तुमच्यापासून हा प्रश्न सुरू करून मग पोरे सरांकडे जायचं आहे. भाऊ, तुमची एक आम्ही पत्रकारिता पाहिलेली आणि खास करून तुमचं प्रतिपक्ष आम्ही बघत असतो, तो तुम्ही भूमिका मांडत असता. तुम्ही प्रस्थापितांची सध्याच्या म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर भाजपची बाजू घेता आणि असं मानलं जातं, माझं वेगळं मत आहे, की पत्रकारानं निष्पक्ष असावं. अशा वेळी आपण त्यांची सदोदित एक बाजू घेत असता, निवडणुकीच्या पूर्वीचं विश्लेषण, त्या आधीची विश्लेषणं. मग अशा वेळी आणि तुम्हाला फॉलो करणारा एवढा मोठा वर्ग आहे, तर आम्ही काय धडा घ्यायचा त्यातून? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक गल्लत करता, राजकीय सत्ताधीश म्हणजे प्रस्थापित. सॉरी, राजकीय प्रस्थापित, राजकारणी, सत्ताधीश आणि प्रस्थापित यामध्ये फरक असतो. प्रभू श्रीराम हा सुद्धा सत्ताधीश होता. प्रभू रामचंद्र हा सत्ताधीश होता, राजा होता. पण त्यालासुद्धा गावगणना अफवांमुळे आपली पत्नी वनवासात पाठवायला भाग पडतात, ते प्रस्थापित असतात. तू निवडणूक जिंक, तू काही कर, पण माझ्या इच्छेनुसार तुला चालावं लागेल असा सांगणारा वर्ग असतो, तो प्रस्थापित असतो. आणि त्याच्याविरुद्ध किती बोलतात बघा. मी बोलतोय, मी त्या प्रस्थापिताविरुद्ध बोलतो. आपण बारकाईने बघू आज. आणि लक्षात ठेवा, गोविंद पानसरेचं कौतुक सगळ्या पत्रकारांना आहे. मी हा प्रश्न विचारला आहे की गोविंद पानसरे इतके महान होते तर लोकसत्ता, मटा, लोकमत सारख्या प्रस्थापित वर्तमानपत्रांनी त्यांच्या हयातीत किती लेख छापले, का नाही छापले? किती गोविंद पानसरे ह्या लोकांनी वाचलेले आहेत. फुले शाहू आंबेडकर ही जपमाळ झालेली आहे. ते आपण फूड ब्लॉग्स बघतो ना नेहमी, त्याच्यात असतं हे एवढे ml घ्या, हे एवढे काय तो मिलीलिटर घ्या, मिलीग्रॅम घ्या, हाफ टीस्पून घ्या, अर्धी वाटी घ्या, वगैरे वगैरे सगळं असतं. पण मीठ आलं की स्वादानुसार मीठ. बरोबर आहे ना? फुले शाहू आंबेडकर आमचा पुरोगामित्व हे स्वादानुसार झालेलं आहे, सोयीनुसार झाले. ऐकलंय तुम्ही कधी? वाचलंय किती लोकांनी गोविंद पानसरे? गोविंद पानसरेंच्या पुस्तकामध्ये एक चांगला परिच्छेद आहे, मी सांगतो, शोधा आणि वाचा. गोविंद पानसरे म्हणतात की शोषक हे तुम्ही लक्षात घ्या पोरे, मालक आणि संपादक यातला फरक सांगतोय मी. शोषक चलाक असतात. शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना शोषक आपला विचारवंत घोषित करतात. काय सांगितलंय? शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना शोषक आपला विचारवंत घोषित करतात. म्हणूनच आपल्या धडावर आपलं डोकं असलं पाहिजे आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असलं पाहिजे. मी जेव्हा पत्रकार झालो 70च्या सुमाराला 69-70, तेव्हा नवा काळ आणि महाराष्ट्र टाइम्स ही कामगारांची वर्तमानपत्र मानली जायची. मटा, लोकसत्ता वगैरे वगैरे ही भांडवलदारांची वर्तमानपत्र मानली जायची. त्या काळामध्ये आम्ही जेव्हा तरुण पत्रकार होतो तेव्हा आमच्याबरोबरचे सगळे पुरोगामी, क्रांतिकारी पुढल्या काळात कुठच्या पेपरमध्ये गेले? कुठल्या पेपरमध्ये गेले? सगळे संपादक आज पुरोगामी आहेत. काय चाललंय मित्रांनो, काय चाललंय? तेव्हा मी जे बरोबर आहे ते मांडायचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेला मी एंटायर पत्रकार मीडियाच्या विरुद्ध उभा राहतो तेव्हा मी प्रस्थापिताच्या विरुद्ध उभा राहतो. कारण अख्खा मीडिया ठराविक लोकांनी कब्जा केलेला आहे, भांडवलदारांनी कब्जा केलेला आहे. आणि तिथे पत्रकारिता संपली. मी यांचं कौतुक समोर दिसले म्हणून नाही केलं. मालक, संपादक, आजच्या संपादकाला अधिकार नाही, यांनी सांगितलं मार्केटिंग ठरवतं. ह्या फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. काल परवा मी एक सोशल मीडियामध्ये निक्सनची एक जुनी मुलाखत बघितली. फार सुंदर मुलाखत आहे. वॉटरगेटमधून निक्सन हा सत्तेतून पायउतार झाला. तुम्हाला असं समजतात की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सर्वाधिकार आहेत, अनलिमिटेड पॉवर्स आहेत, अमेरिकन काँग्रेसला अनलिमिटेड पॉवर्स आहेत. नाही म्हणाला. सगळ्यात अनलिमिटेड पॉवर्स मीडियाला आहेत. ते कोणालाही सत्तेत बसवू शकतात, कोणालाही सत्तेतून उतरवू शकतात. मग मला सांगा, प्रस्थापित कोण? मी प्रस्थापिताची बाजू घेतो. तुमचे शिवाजी महाराज, त्यांनी आपल्या कर्तृत्वावर, आपल्या शिवाजी महाराजांनी एक साम्राज्य निर्माण केलं. त्यांचा अभिषेक करायला नाकारणारे प्रस्थापित असतात.
मोदीने 3 विधानसभा निवडणुका जिंकल्या, 3 लोकसभा निवडणुका जिंकल्या. आम्ही त्याचा अभिषेक करणार नाही म्हणणारे प्रस्थापित असतात. आम्ही त्याला पंतप्रधान मानत नाही. मी कोणाच्या बाजूने? मी कोणाच्या बाजूने? तेव्हा प्रस्थापित हा शब्द गुळगुळीत आपण वापरतो, सरसकट वापरतो, आपल्याला त्याचा अर्थच माहिती नसतो. हा प्रॉब्लेम आहे. भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या दृष्टीने असलेली प्रस्थापितांची व्याख्या आणि आपलं विश्लेषण मांडलेले आणि अर्थातच ते अनअपॉलॉजेटिक आहे. एक भाऊंचं कौतुक करावं लागेल, ते कोणत्याही प्रकारे क्षमार्थी नसतात. मी भूमिका मांडली, बाण सुटला सुटला, त्या बाबतीत ते बाळासाहेब ठाकरेंसारखे पत्रकारितेमध्ये बाण सुटला सुटला, पुढे नंतर गोळी इथे गेली का तिथे जाऊन पडली. एक मिनिट त्याच्यासाठी खुलासा करतो. माझी पत्रकारिता दैनिक मराठामध्ये सुरू झाली. दैनिक मराठा 75 साली बंद पडला. आता 49 वर्ष झाली. तरीही मी मराठाची वंशावळ सांगतो, मधले पेपर सांगत नाही. लक्षात घ्या भाऊ. पण तुमच्याकडे एकेकाळी आणि- शिवसैनिक म्हणूनच बघितलं जायचं. नाही, ते तुम्ही गंमत पत्रकार, अशी आहे- तुम्ही समाजवादी होता मूळचे. मी आता तुमच्या वेगळी मुलाखत नाही, मी सुरू नाही दलित करत. पॅन्थरचा एक संस्थापकापैकी आहे, ते सोडून द्या. मी डाव्या चळवळीतून आलेला आहे. मी डाव्या चळवळीतून आला आहे. पण डोकं गहाण टाकणारी चळवळ, आजच्या चळवळी, आजची आंदोलनं कॅमेऱ्यापुरती झालेली आहेत. कॅमेरा बंद झाला, आंदोलन संपलं. हातात तो झाडू सगळा सुद्धा अवेस तुम्ही बघा. आणि माझं तर म्हणणं आहे की मीडियाने चळवळी मारून टाकल्या, चळवळी मारून टाकल्या. भाऊ हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जाता तुम्ही जाता कॅमेरा- एक तुम्ही म्हणता गोष्ट- मीडियाने मारून टाकल्या, काहींचं म्हणणं आहे की या प्रस्थापितांनी सत्ताधाऱ्यांनी मारून टाकल्या. मी नाही, पोरेंकडे नाही, मी जाऊन परत येतो प्रस्थापित- तुमच्याकडे. अहो, प्रस्थापित पण तुमचे लाचार आहे, ते विसरू नका. तुम्ही जेव्हा प्रस्थापित म्हणता, या ठिकाणचा आमदार, त्या जिल्ह्याचा खासदार हा तिथला प्रस्थापित असतो. मी पोरेंकडे जातो. पोरेजी हे सगळे मुद्दे धरून भाऊंनी सुद्धा सांगितलेले, या आत्ताच्या अस्वस्थ वर्तमानाचं काय करायचं. आपण पाहतोय महाराष्ट्र अस्वस्थ आहे, त्या जोडीला पत्रकारितेची स्वतःची आव्हानं आहेत. मी जसं म्हणालो तसं जरा इकडचं तिकडे झालं की प्रेशर्स आहेत. भूमिका तरी कशी घ्यावी, कुणाकडे कोणता झेंडा घेऊ हाती, आता चित्रपटाचं गाणं नाही राहिलेलं, सामान्यपर्यंत माणसापर्यंत आलेला प्रश्न आहे. पत्रकार आणि तुमच्यासारखे मालक संपादक तर आहेतच. तुमचं आकलन काय? असं आहे प्रसन्न, थोडंसं मी भाऊंनी जो विषय काढला किंवा तू जो म्हटला की ते सत्तेच्या सोबत आहेत वगैरे, असं कधी नसतं. एक लक्षात घ्या की वर्तमानपत्राचं मूळ काम काय आहे किंवा पत्रकारांचं खरं कर्तव्य काय आहे. साधे सरळ व्याख्या अशी आहे की पत्रकाराच्या एका हातात आरसा असला पाहिजे, दुसऱ्या हातात टॉर्च असली पाहिजे. जिथं अंधार आहे तिथं टॉर्च मारा, आणि जिथं स्वतःबद्दल स्वतःच्या समोरच्या माणसाचा गैरसमज आहे त्याला आरसा दाखवा की तुझा हा चेहरा आहे. हेच काम आहे आपलं. गोष्ट कशी आहे माहिती आहे का की या सगळ्या याच्यामध्ये की आज एकंदरीत जी काही स्पर्धा लागलेली आहे किंवा ज्या पद्धतीने चाकूसुरी लावून ईडीची, एक तो जमाना गेला की सत्ताबदल हा तलवारीच्या जोरावर किंवा बंदुकीच्या जोरावर होत होता. आता सत्ताबदल हा वेगळा, त्याची शस्त्र बदलली आहे. तर त्या दृष्टिकोनातून मग कधी ईडी, तुला काय वाटतं की अजितदादा किंवा अजून शिंदे हे त्यांना भाजपची तत्त्व फार पटली, मोदीच्याबद्दल भयंकर त्यांना हे सुरू लागलं की नाही हा फार चांगला मनुष्य आहे म्हणून तिकडे गेली असं तुझं म्हणणं आहे? काही नाही, साधं सरळ आहे. ईडीची चाकूसुरी लावली की तिकडे की इकडे तू ठरव, म्हणून ही तिकडे गेलेली माणसं आहेत. आपल्याला काही राजकारण करण्यात येईल, राजकारण हा काही तुझा विषय नाही, तू मला तो प्रश्न विचारला नाही, पण मी तुला सहज त्याच्यातलं हे सांगितलं. गोष्ट कशी आहे माहिती आहे का की खरं म्हटलं म्हणजे पत्रकारांचंच थोडंसं काय म्हणतो त्याला ते दिशा विसरल्या आहेत किंवा त्यांचं स्वतःबद्दलचं जो काही आत्मविश्वास आहे ना तो कमी झाला आहे. आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, काय आहे माहिती आहे का की आजकाल नॅरेटिव्ह हा शब्द फार प्रसिद्ध झाला. बाळासाहेबांनी मग उल्लेख केला. नॅरेटिव्ह सेट करतो कोण सेट करतं? राजकारणी लोक त्याचा नॅरेटिव्ह सेट करतात. आजकाल काय काल म्हणजे सातत्याने असलेल्या गोष्टींवरून तुमचं लक्ष दुसरीकडे वेधणं हे आजकाल सगळ्यात मोठं काम झालं आहे. कारण काय, जे जिवंत प्रश्न आहेत, जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावरून समोरच्या माणसाचं म्हणजे कोणाचं, जनसामान्य माणसांचं लक्ष दुसरीकडे वेधणं यालाच नॅरेटिव्ह सेट करणं म्हणतात. गोष्ट कसं आहे माहिती आहे का, आता रोज एक बातमी बदलते ना नवीन. म्हणजे काल काय तर म्हणे ते पुतळा पडला, मग त्याच्यावरून हे आंदोलन करणार ते आंदोलन करणार. माझा परवाचा लेख आहे त्या सगळ्या संदर्भातला की जे काही म्हणजे ज्वलंत मुद्दे आहेत किंवा जे याचे मानवतेचे मुद्दे आहेत त्याचंसुद्धा राजकारण करायचं. म्हणजे मला सांगा, तो बलात्कार झाला तर फक्त आणि फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांनीच त्याचा निषेध करायला पाहिजे का? सत्ताधारी पक्षातल्या एकाही मंत्र्यांनी, आमदारांनी किंवा ट्रोल आर्मीनी त्याचा निषेध केलेला नाही आहे. मला सांगा, ही ती गंभीर बाब आहे.
आणि अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परिस्थिती कशी आहे की हे सगळं ते दिवस गेले. लक्षात घे की राजकारण आणि समाजकारण याच्यामध्ये अतिशय एक थिन लाईन होती. समाजकारण करता करता माणसं कधी राजकारणात जायची आणि राजकारण करता करता कधी समाजकारण करायची समजायचं नाही. आजकाल काय झालेलं आहे की ह्या दोन्हीमध्ये संपूर्णपणे भिंती आलेल्या आहेत. कंप्लीट पहिले थिन लाईन होत्या, थिन लाईन आहे एक कंप्लीट कॉन्क्रीटची भिंत काढली गेलेली आहे की समाजकारण करणाऱ्या माणसांनी समाजकारणच करत राहायचं, राजकारण्यांनी राजकारणच करायचं. तू लक्षात घेणं म्हणजे आता भाजपामध्ये ज्या लोकांनी आयुष्यभर म्हणजे RSS म्हणा भाजप ज्यांनी सतरंजी आयुष्यभर उचलल्या, खुर्च्या लावल्या, ते तिथेच आहेत. आणि नवीनच लोक खुर्चीत बसायला आले तर त्या पक्षाच्या आयडिओलॉजीची काही संबंध नाही, काही संबंध नाही. आणि हे सगळं ते बिचारे भाजपवाले किंवा RSSवाले आता असे काय म्हणतो त्याला हताशपणे बघतायत. तुम्ही एकदम प्रीतम मुंडेंच्या मनातलं काही बोलून दाखवलं का? त्या एकदम दिलखुलासपणे हसतायत त्या. प्रीतमजी आम्ही तुमच्या सोबत आहोत, कळलंय आम्हाला सुद्धा. ते काय झालेलं माहिती आहे का की पत्रकारांनी ह्या सगळ्या गोष्टी ओळखून स्वतःची कर्तव्य समजली पाहिजे. आपल्याला काय केलं पाहिजे, ह्यांच्या नॅरेटिव्हत फसायचं की आपण आपल्या म्हणजे आपण जे व्रत घेतलेलं आहे. तुम्हाला काय म्हणायचं काय प्रॉब्लेम काय झाला, पहिले पत्रकारिता भाऊसाहेब जमान्याची वगैरे पत्रकारिता ही एक काय म्हणतो त्याला एक व्रत होतं की नाही मी समाजाच्या ह्या चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणार, लिहिणार, बोलणार, जे वक्ते असायचे ते. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. काय झालेलं आहे पत्रकारांना सुद्धा, आणि पत्रकारिता हा काही म्हणजे ठीक आहे म्हणजे प्रत्येकाला पोट असतं. पत्रकारिता हे उदरभरणाचं साधन नाही आहे, एक लक्षात घ्या. ते एक व्रत आहे, ज्याला त्या मार्गाने जायचं त्यांनीच गेलं पाहिजे. प्रॉब्लेम काय झाला आजकाल की अनेक वर्तमानपत्रांनी काय केलं की पत्रकार जो चांगला लिहिणार आहे, म्हणजे आता मी सांगतो माझंच आता आमच्या इथे काही स्पर्धक वर्तमानपत्र आहे, म्हणजे त्यांच्याकडे रिपोर्टरची गरज आहे 5, 50 ठेवलेले आहेत. कशासाठी? समोरच्याला तो मनुष्य भेटला नाही पाहिजे, तो म्हणजे त्या लिहिणाऱ्या लोक त्याला मिळालेच नाही पाहिजे. आता ज्या माणसाला मी 10,000 पगार देतो त्याला जर तो खूप चांगलं लिहितोय, त्याला जर 1,00,000 पगार दिला, त्याची माझ्यासोबत कितीही निष्ठा असली त्याला काही सांगतो जाणार, तो येणार, पाय पडणार. अनेक लोक येतात, भाऊ ते असं झालं, माझी इच्छा नाही पण आता काय करू, जरा बायको फार मागं लागली हो, मी आता जरा जाऊ का तिकडे. अरे बाबा जा. काय झालेलं आहे माहिती आहे का की पहिले एक समजून घेतलं पाहिजे की किती लोकांच्या चेहऱ्यावर आता हसू दिसतंय, जणू काय मनातलं कोणीतरी बोलून दाखवलं. मला असं सगळे इकडचे दिसत आहेत लोकांचे चेहरे. नाही झालंय काय माहिती आहे का की हे जे काही असं आहे, किती विषय आहेत लिहायला बोलायला, मला सांगा समोर दिसतात. लोकांना प्रॉब्लेम काय की आता आज कशावर लिहायचं, मला प्रॉब्लेम आहे की कशावर लिहायचं, कशावर लिहायचं. माझ्याकडे माझा संडेचं आर्टिकल असतं, पण त्या संडेचं आर्टिकल मला संडेलाच द्यावं लागतं. परंतु मग मी काही गोष्टी रोज बातम्या म्हणजे मला इथे एक रोखून तुम्हालाच प्रश्न विचारतो, कारण हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एकेकाळी महत्त्वाची मोठी वर्तमानपत्र ही प्रादेशिक होती आणि सगळ्यांना मुंबईचीच एडिशन हवी होती, कारण आम्हाला जिल्ह्यासाठी आमची पत्रं आहेत. आम्हाला गावकरी आहे, देशोन्नती आहे, रत्नागिरी टाइम्स आहे, ऐक्य आहे, तरुण भारत आहे. तुम्ही जे मोठे ब्रँड्स आहे तुम्ही मुंबईवरनंच काम करा आणि आम्हाला प्रादेशिक चित्र दाखवा. हे चित्र बिघडायला लागलं जेव्हा प्रत्येकाच्या जिल्हा वाईज एडिशन्स, आणि आता तर तुमचं अगदी शहराच्या आणि उपनगराच्या सुद्धा आता एडिशन्स यायला लागल्या. हे टाळायला हवं होतं. काय तू फार चांगल्या अतिशय ज्वलंत मुद्द्याला आणि बेसिक मुद्द्याला हात घातला प्रसन्न. एक लक्षात घे, दैनिक देशोन्नती 1986ला सुरू झाला. वऱ्हाडे साहेबांनी मोठ्या जिद्दीने चालू केला. खरं म्हटलं म्हणजे तो धंदेवाईक किंवा व्यावसायिक मनुष्य नव्हता, एक कलाकार किंवा खूप चांगलं लिखाण करणारा आणि अतिशय चांगला वक्तृत्व उर्दू भाषेवर कमांड असलेला मनुष्य होता. 86ला काढलं. पेपरच्या प्रेशरनी किंवा कशाने साहेबांचं 2च वर्षामध्ये हार्ट अटॅक आला आणि गेले. 88 ते 90 वर्तमानपत्र शिप विदाऊट कॅप्टन चालत राहिलं, बंद पडलं. 23 नोव्हेंबर 1990ला पेपर बंद पडला. 4 दिवस पेपर घरी का आला नाही म्हणून मी चौकशी केली तर कळलं की साहेबांच्या पोरांनी सांगितलं की नाही ते मला परवडत नाही, खूप लॉस झाला, नसं तसं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून नाही प्रकाश तुला हे घेतलं पाहिजे, केलं पाहिजे म्हणून माझ्या डोक्यावर, म्हणजे माझं खरं म्हटलं म्हणजे विश्व नव्हतं हे अजिबात. मी कधी साधा पत्र लिहिलं नव्हतं कोणाला. परंतु त्याच्यानंतर मी त्याचा झालो, बनलो आणि त्याच्यानंतर सुरू केलं. गोष्ट काय झाली त्याच्यामध्ये की मी हेच कळलं की बातमी लिहितो कोण. तोपर्यंत काय पद्धत होती माहिती आहे का, एक समजून घे की वर्तमानपत्र म्हटलं की त्याच्यामध्ये लिहिणारे मुंबई पुण्याचेच लोक विद्वान असतात म्हणून त्यांचेच लेख यायचे. विद्वत्ता म्हणजे फक्त 2च ठिकाणी आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे. आणि तर काय झालं माहिती आहे का की जेव्हा मी घेतलं 1-2 वर्ष सेटल केलं वर्तमानपत्र, त्यावेळेला वर्तमानपत्र बंद पडलं. 40 पैसे किंमत, 40 पैसे, 4 पानाचं वर्तमानपत्र, ब्लॅक अँड व्हाईट. 4,000 सर्क्युलेशन होतं त्यावेळेला जेव्हा बंद पडलं. 3 दिवस बंद पडलेलं वर्तमानपत्र मी चालू केलं, समजून घे. पण त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा हळूहळू जेव्हा जम बसला, एकच मला चांगला मौका मिळाला की
1991ला रात्री काहीतरी 2 वाजता टेलिप्रिंटरवर बातमी आली, टुन 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 टुन. म्हणजे काय वाचतंय म्हणून बघितलं, त्याच्यावर एकच लाईन होती, राजीव गांधी बॉम्ब ब्लास्टेड. अरे व्हायला म्हणतो काय आहे. माझा हा निघून गेलेला होता आमचा PTIचा रायटर, त्याला मी फोन करून घरून बोलावलं आणि त्याच्यानंतर ते क्रीड यायला सुरुवात झाली दनादन दनादन. मग मी काय केलं शहाणपणा, मी जो आमचं स्पर्धकार वर्तमानपत्र होतं स्थानिक, त्यांना फोन केला, अरे काय कसं चाललं आहे, काय आहे, काही विषय आहे का. तो नाही काही नाही मला लक्षात, तुम्ही यांच्याकडे माहीत नाही बातमी, मला जम घ्या. मी ती बातमी तयार केली, टाकली. तुम्हाला गंमत वाटेल, सकाळी ते वर्तमानपत्राच्या पुंगळ्या बनवल्या 5-5, 10-10च्या. मी अक्षरशः रस्त्याने निघालो, जीपच्या टपावर बसलो आणि ते फेकत होतो राजू, आणि ते माईक हातात घेतला. तुम्हाला गंमत वाटेल, त्यावेळेला 12,000 काहीतरी खप झाला होता. 12,000चा खप त्या दिवशी 60,000 झाला एका दिवसात. लक्षात घ्या. नंतरच्या वर्षी मला दुसरी संधी मिळाली, ती याची आपलं बाबरी मस्जिद पाडली. ती बाबरी मस्जिद पडली. त्याच्यानंतर अकोला वॉज दी म्हणजे मोस्ट अफेक्टेड. पूर्ण शहर जळतंय, धुवा निघतंय. आणि अशा वेळेला कॅमेरा घेऊन मी फिरतोय, बातम्यांचे सगळे फोटो काढतो. 8 दिवस सगळी वर्तमानपत्र बंद, केवळ माझं चालू. 60,000चा खप 1 लाखावर गेला एका दिवसात. गोष्ट काय असते माहिती आहे का, तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या अशा पद्धतीने बातम्या खूप दिसतात. प्रॉब्लेम काय झालेले आहेत आजकालच्या पोरांचं, कसं झालेलं आहे की झापडबंद घोडा असतो की नाही, त्याला ते सरळ चाला असं टांग्याचा घोडा म्हणतात. तर कसं आहे की इतकं रस्त्याने चालताना दिसतं बातम्यांचं. आता मी समृद्धी महामार्गावरून आलो, मी म्हटलं हा समृद्धी महामार्ग आहे की दुर्बुद्धी मार्ग आहे. म्हटलं हा तर दुर्बुद्धी मार्ग आहे. तुमच्यापैकी बरेच लोक समृद्धी मार्गावरून गेले असतील. हा विषय पहा, आता मी सांगतो त्या अँगलनी त्याला बघायला लागा, म्हणजे तुम्हाला कळेल काय झालेलं आहे. तुम्ही साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया बघितला आहे का. काय आहे, दोघांच्या मधात भिंत टाकून दिली, इकडचा साऊथ कोरिया, तिकडचा नॉर्थ कोरिया. अहो आपला महाराष्ट्र सध्याच्या घडीला, अरे तू कुठल्या याच्यातला आहे, नाही मी साऊथ म्हणजे मी उत्तर महाराष्ट्रातला आहे, तो म्हणेल मी दक्षिण महाराष्ट्रातला आहे. इकडचा मनुष्य तिकडे जात नाही, तिकडचा मनुष्य इकडे जात नाही. आणि त्या मार्गाला नाव काय दिलं, समृद्धी महामार्ग. आणि म्हणतात काय, तर शेतकऱ्यांचं भलं होणार. अहो त्या प्रत्येक नाक्यावर लिहिलेलं आहे बैलबंडी, ट्रॅक्टर, मोटरसायकल अलाउडच नाही. मग सामान्यतः चेहरा आहे कुठं, तुम्ही म्हणता कसं की हा शेतकऱ्यांचा मार्ग आहे म्हणून, समृद्धी आणणार आहे म्हणून. हा विशिष्ट हेतूने बनवलेला मार्ग आहे. गरज होती का. नागपूर ते मुंबई याच्यासाठी तो रस्ता आहे, लक्षात घ्या. आम्हाला नागपूरवरून मुंबईला जायचं असलं तर नागपूर, अमरावती, मूर्तिजापूर, अकोला रस्ता आहे की. दुसरा रस्ता आहे नागपूर, वर्धा वगैरे असा दुसरा रस्ता आहे. तिसरा रेल्वे मार्ग आहे, चौथा विमानाचा मार्ग आहे. 4 मार्ग असताना 5व्या मार्गाची गरज काय. आणि तुम्ही तो काढला, त्याला मानवी चेहरा दिला का. मानवी चेहरा द्यायला पाहिजे ना. 10 एकराची जमीन आहे एका शेतकऱ्याची, मधून रस्ता गेला, 1 एकर सरकारने पैसे दिले, 4 एकर तिकडच्या बाजूनी पडला. हो तो तिकडे जाऊच शकत नाही ती जमीन बघायला, तिकडे पाणी देऊ शकत नाही, तिकडे ट्रॅक्टर, तिकडच्या गावातला मजूर इकडे येत नाही, इकडचा तिकडे जाऊ देत नाही. अशा खूप बातम्या असतात. लक्षात फक्त काय आहे की हे सगळं दिसलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर आता दुसरा नवीन मार्ग काढायला घेतला आहे. कुठला त्या मार्ग, शक्तीपीठ मार्ग. नागपूर ते गोवा. ह्याला किती लोकांना गोव्याला जायचं आहे विदर्भातल्या. इथं मरायला टेकले. तिकडे आमच्या इकडे गडचिरोली आहे, तिथं नक्षलाईट वाढलेत. मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, नक्षलवाद्याचे पितृत्व सरकारकडेच. नक्षलवादी होतो कोण आहे शेवटी नक्षलवादी. एका घरामध्ये 2 लहान मुलं आहेत, पोराला भूक लागली, आईकडे गेलं, आई भूक लागली, आईने थापड मारली. मग आईची तक्रार करायला पोरगं बापाकडे गेलं, बापानं दुसऱ्याला पेकडात लात घातली. मग आजोबाकडे गेलं, त्याला असं वाटलं की आता आजीकडे गेलं, आजी तरी मला काहीतरी खाऊ घालेल. आजीने त्याला पुन्हा ठोकलं आणि आजोबांनी जाऊन त्याला हे सगळं केलं. गोष्ट काय होतं माहिती आहे का की ते पोरगं 2 पोरं आहेत, त्यातलं एक पोरगं काय करतं, पलंगाखाली लपतं. खरं, त्याला आपण आत्महत्या करणारा शेतकरी म्हणतो. आणि दुसरं पोरगं काय करतं, हातामध्ये येईल ती वस्तू घेऊन TV फोड, काच फोड. तो नक्षलवादी. ही झालेली आहे. अरे त्याचं कोणी ऐकतच जर नसेल, त्याच्या समस्या कोणी ऐकत नाही, बरोबर, लोक नक्षलवादाकडे वळणारच आहेत ना. आणि हे वास्तव जर का आपण दैनिक आणि माध्यमातून दाखवणार नसू तर मग ती पत्रकारिता कसली, हा मुद्दा बरोबर आहे. मी एक शेवटच्या टप्प्याकडे येतोय. मी भाऊंकडे ह्यातला एक मुद्दा घेऊन जातो. भाऊ, मी मगाशचा मुद्दा जरा आणखी सविस्तर प्रश्न विचारतो की गोदी मीडिया म्हणजे तुम्ही एकतर यांच्या बाजूचे नाही तर त्यांच्या बाजूचे, ही सगळ्या पत्रकारांसमोर म्हणजे ग्रामीण भागातल्या पत्रकारापासून ते संपादकापर्यंतची आणि नॅशनल पातळीलापर्यंतचे आहेत. तुम्ही यांच्या आरत्या ओळखता का त्यांच्या. तुम्ही महाराष्ट्रामध्ये मवियाच्या बाजूने आहात का महायुतीच्या. आणि कुठलाही मध्यम मार्ग स्पेस उरला नाही. कुंपणावर, काटेरी कुंपणावर बसायची इच्छाच कुणाची नाही आहे, त्यांना तुम्ही डबल ढोलकी म्हणता. अशा काळात पत्रकारिता करावी तरी कशी. तुम्हाला जर का कोणी एखाद्या पक्षाचं म्हणत असेल, आरत्या आवडणारे गोदी मीडियावाले म्हणत असेल, तर भाऊ तोरेकरांचं काय उत्तर असेल. नाही, आता यातल्या बऱ्याच लोकांनी माझा जागता पहारा म्हणून ब्लॉग आहे, त्याच्यावर मी जवळजवळ 2011पासून लिहिलेले लेख आहेत. त्याच्यावर 2014मध्ये युती तुटली, त्यानंतर जवळजवळ 11 महिने
मी भाजपला उभं आडवं झोडपून काढलेलं आहे. ते किती लोकांनी वाचले? किती लोकांनी वाचले? आत्ताचं बघतात, मागचं पुढचं माहितीच नाही. आणि त्याच्या खाली हा शिवसैनिक आहे. आत्ता प्रसन्न पण बोलला ना, तुम्हाला काही लोक शिवसैनिक म्हणतात. त्या ब्लॉग खालच्या रिॲक्शन वाचा. मी शिवसैनिक कसा आहे? मी शिवसैनिक नव्हतो, मी भाजपवाला नाही, मी पत्रकार आहे. आणि त्यामुळे मला जेवढं बरोबर वाटेल तेवढं आजच्या पत्रकारितेचा प्रॉब्लेम समजून घ्या. आणि हा प्रॉब्लेम जवळजवळ मला वाटते 40 वर्षापूर्वी एका व्यंगकाव्यामध्ये एका हिंदी कवीने मांडलेला होता. चकल्लस नावाचा एक मुंबईत कार्यक्रम व्हायचा. मुंबईच्या MD कॉलेजमधले प्रोफेसर चेतन हिंदीचे होते. ते तो कार्यक्रम भरवायचे आणि होळीला ते देशभरच्या व्यंगकाव्य व्यंगलेखन करणाऱ्यांना बोलवायचे. त्याच्यामध्ये मला एक व्यंगकवीने लिहिलेल्या ओळी अजूनही पक्क्या स्मरणात आहेत. तुम्हाला माहिती आहे की आता फार कमी झालं, पण पूर्वी ST स्टँड, रेल्वे स्टेशन तिकडे ते उभं राहिलं की 10 पैशाचं नाणं टाकलं की वजन यायचं. बरोबर आहे? तर त्या वजनाबरोबर त्याच्यावर एक काहीतरी भविष्य असायचं. तो व्यंगकवी म्हणतो की मी एकदा स्टेशनवर आलो, बघतो तर त्या वजनाचा काटा असा तो उभा असायचा ATM सारखा. तर त्याच्यावर एक कुत्रा बसलेला झोपलेला. म्हटलं ह्याचं भविष्य काय असेल ते बघू. म्हणून मी त्याला न हाकलता त्याला शांत बसू दिला आणि 10 पैशाचं नाणं टाकलं. मला वजन नकोच होतं, मला त्याचं भविष्य पाहिजे होतं. ते जे भविष्य आलं ती आजची पत्रकारिता आहे मित्रांनो. 40 वर्षापूर्वीचं व्यंग आहे. त्यातल्या त्या ओळी माझ्या डोक्यात बसलेल्या आहेत. भविष्य असं होतं, वाणी में चमत्कार. तुमच्या आवाजामध्ये, भाषेमध्ये भयंकर मोठी ताकद आहे. वाणी में चमत्कार. आपकी शक्ति दांतों में है. वाणी में चमत्कार, आपकी शक्ति दांतों में है. इस देश का भविष्य आपके हाथों में है. मित्रांनो, आता हे कॅमेरे घेऊन बसले तर बाहेर सगळे हे जे घेतात त्याला बाईट म्हणतात. एक काळ तो व्यंग बोलला, आज ते शब्द आपण रेग्युलर वापरात आणलेत. जरा तुमची बाईट पाहिजे. बरोबर आहे ना? का झालंय? आपण जेव्हा म्हणतो कुंपणावर नाही, आपण योग्य काय अयोग्य काय हे लिहायचं, तेव्हा दोघांनी सांगितलं की मालकाचा प्रॉब्लेम असतो. आणि आपण मालकाचं स्वातंत्र्य असतं आणि मालकाचं स्वातंत्र्य त्यातून तो आपल्याला पाजरू देईल तेवढं स्वातंत्र्य असतं. ते आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. 55 वर्ष पत्रकारितेत राहिलो. गेल्या 4 वर्षात मी मोकाट झालो आहे आणि मी लोकप्रिय झालो. मग अनेकांना असं वाटतं की हा माणूस म्हणतो 55 वर्ष, तो 55 वर्ष होता कुठे? आम्हाला दिसला का नाही? कारण मेनस्ट्रीम मीडियाशी माझा पंगा होता. मुद्दा हा लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्ही का नाही? घटनेमध्ये आम्हाला आविष्कार स्वातंत्र्य मिळालं, पण ते पुस्तकात राहिलं. हे सोशल मीडियाची टेक्नॉलॉजी आली, त्यांनी आम्हाला खरं स्वातंत्र्य दिलं. एक भाऊ इकडे, कारण वेळ कमी आहे पण मला तुम्हाला दोघांना शेवट करायचा आहे. संदीप एक फक्त घेतो, एक फार महत्त्वाचा प्रश्न भाऊंसाठीच आहे. भाऊ इतकं धाडसपणे बोलणारे, कोणतेही तमा आणि फेवर, ना फिअर ना फेवर बाळगत लिहिणारे, तरीसुद्धा जेव्हा तुम्हाला, आणि मी हा स्पष्ट शब्द प्रश्न विचारणार आहे कारण अनेकांच्या मनात भाऊंचं यावर काय म्हणणं आहे ते लोकांना जाणून घ्यायचं आहे. जेव्हा भाजपच्या श्वेता शालेंनी तुम्हाला नोटीस पाठवता, ती मागे घ्यावी लागली ती गोष्ट सोडा, पण त्यानंतर एक प्रक्षोभ बघायला मिळाला, भाजपचे समर्थक भाजपवर तुटून पडले, त्या एपिसोडबद्दल नेमकं भाऊंना म्हणायचं तरी काय? नाही, जर का भाऊ तोरसेकरांना नोटिसा पाठवल्या जात असतील तर विरोधी पत्रकारांची तर बातच वेगळी. नाही, त्याचं कारण सरळ आहे मित्रांनो, की ज्या वेळेला सार्वजनिक जीवनातली मोठी माणसं, तमाशाच्या फडात मन निजवणारी महिला आणि घरची गृहिणी यातला फरक ओळखेन असे होतात, ते आपल्या सार्वजनिक जीवनात झालेलं आहे. साधी गोष्ट आहे की ज्या महिलेविषयी तुम्ही श्वेता शालिनी बोललात, त्या त्यांच्या काय मीडिया प्रभारी वगैरे आहेत. आता भाजपची मीडिया प्रभारी, तिला भाऊ तोरसेकर पुणे माहीत नाही. नोटीस पाठवण्यापूर्वी निदान एक विचार करायचा, हा माणूस आहे कोण? ह्याच्यावर लीगल ॲक्शन घ्यायची ती कोणी? माझ्या आयुष्यात मला आलेली ती 3री नोटीस होती मित्रांनो. 55 वर्षात पत्रकारिता मी भडक लिहितो असं सगळ्यांचा आरोप आहे, पण मला नोटीस नाही. एक नोटीस आली MP वशी नावाचे सुप्रीम कोर्टातले आणि मुंबई हायकोर्टातले मोठे जायंट वकील, त्यांची नोटीस आली होती. त्यांना म्हटलं प्रोसीड टू कोर्ट.
ते गेले नाहीत कोर्टामध्ये, नोटीसवर मागे गेले. आरडी त्यागी, रामदेव त्यागी, मुंबईचे पोलीस कमिशनर, त्यांनी मला नोटीस पाठवली. त्यांना म्हटलं मी चूक केली असेल, मला शिक्षा झाली पाहिजे, मी कुठलाही खुलासा देणार नाही, प्रोसीड टू कोर्ट. नाही गेले. ज्याच्यावर आजपर्यंत 2 नोटिसा इतक्या जायंट लोकांच्या येऊन, म्हणजे अगदी खरं सांगतो तुम्हाला की रामदेव त्यागीवर मी एक अग्रलेख लिहिला होता, त्यागीची कृपा करून दारू ढोसा अशा अग्रलेख लिहिला होता. MP वशींना मी बलात्काऱ्यांचा वकील अशा शीर्षकाचा लेख लिहिला होता आणि ते कोर्टात नाही जाऊ शकले. हा इतिहास जर माहिती असेल तर मला नोटीस पाठवली गेली नसते. असं बेअक्कल कोणीतरी नोटीस पाठवतं, त्याची मी दखल घेणार नाही, कारण तिच्यावर तुटून पडायचे ते तुटून पडले. टॉप सगळ्या भाजपवाल्यांचे मला फोन आणले, म्हणलं कसली माफी मागतात. मी रिॲक्ट झालेलं नाही आणि मला नोटीस मिळालेली नाही अजून. ते पाठवलं असं सोशल मीडियात आलं, मी त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही. कारण जर त्या प्रभारी म्हणून मीडिया, म्हणजे तिथे तुम्हाला कळेल की मीडिया प्रभारीला मीडिया काय ते माहिती नाही आहे. आज आपली ही परिस्थिती जाता जाता एक किस्सा सांगून आपल्याला संपवायचं आहे. मी सोलापूरला एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्या मराठा मोर्चामुळे अडकलो आणि तिथे मला तिथले लोकल पत्रकार संघातली मुलं आली माझ्याकडे, म्हणाली की तुम्ही आमच्याशी वार्तालाप करायला आल का. मी गेलो आणि हाच प्रश्न जसा ह्याने विचारला आहे तोच तिथे त्या मुलांनी मला विचारला होता की तुम्ही इतके ज्येष्ठ पत्रकार असून प्रतिगामी का लिहिता. म्हटलं बाळांनो, पुरोगामी प्रतिगामी काय असतं मला माहीत नाही, कारण मी पत्रकार झालो तेव्हा पत्रकारच होतो. तेव्हा पत्रकारिता पुरोगामी पण नव्हती, प्रतिगामी पण नव्हती. महाराष्ट्राचे संपादक गोविंद तळवलकर रॉईस्ट होते, मनोहर देवधर न्यूज एडिटर होते, ते कट्टर सावरकरवादी होते. विसूभाऊ देवधर हे संघवाले होते, दिनू रणदिवे समाजवादी होते. 50 जातीच्या विचारांची माणसं एकत्र नांदत होती, एक उत्तम वर्तमानपत्र चालवत होती. आज असं एक वर्तमानपत्र दाखवा ज्यात सगळ्या विचाराचे लोक आहेत. मी हे सांगण्याचा हेतू तो आहे की पत्रकारिता असली पाहिजे. एक्झॅक्टली. न्यायाधीशाने मी इकडचा किंवा तिकडचा म्हणून चालत नाही. त्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे, आपली घसरगुंडी झालेली आहे ती तिथे झाली. आपण विसरलो आपण पत्रकार आहोत. शेवट करताना कन्क्लुडिंग रिमार्क म्हणून मी पोरे सरांकडे जातो. त्यांनी एक मत मांडून आपण या आपल्या आत्ताच्या सत्राचा आपण समारोप करू. प्रसन्न, एक कविता मला या संदर्भात आठवते. दूर उडाली कबुतरे नभातुनी, गिधाडांचेच राज्य माजले आहे. सर्वत्र गाजवतो सत्ता दुर्जन, कारण आजचा सज्जन तटस्थ आहे. क्या बात. प्रॉब्लेम काय झाला एक लक्षात घ्या. हे जे काही सगळ्याच्या घडीला चाललंय ना, हे का चाललंय त्याचं कारण असं आहे की ज्यांना समजते कळते ते लोक स्वतःला सज्जन समजायला लागले आणि तटस्थ राहायला लागले, म्हणून दुर्जन चोर भामटे पुढे जायला लागले. एक लक्षात घ्या. या भामट्यांना, दुर्जनांना, बदमाशांना, बेअक्कलांना जर बाजूला करायचं असेल तर तुम्हाला सगळे अभिनिवेश सोडून पुढे जावं लागणार आहे. एक लक्षात घ्या. आणि त्याचं कारण असं झालेलं आहे की ज्या पद्धतीमध्ये सध्याच्या घडीला सत्ता कारण गेलं आहे. तुम्ही मला साधं सरळ सांगा, तुम्हाला आजच्या घडीला आमदारकीची निवडणूक लढवायची असेल तर 25-30 कोटीच्या खाली आमदारकीची निवडणूक होत नाही, 5-50-100 कोटीच्या खाली खासदारकीची निवडणूक होत नाही. आणि हे का केलं यांनी मुद्दाम केलं की जेणेकरून याच्यामध्ये भाऊ तोरशेकरसारखे माझ्यासारखे बुद्धिवादी आलेच नाहीत पाहिजे, म्हणजे यांची भामटेगिरी चालत राहील. आणि त्याच्यामुळे जिद्दीने ह्या वेळेला मी ठरवलं की येस आय एम गोईंग, आय एम कमिंग. मी आता विधानसभेत जाणार आहे आणि त्याची चुरूक मी नागपूर अधिवेशनात दाखवून दिली. तिथं काही बोलायला कोणी तयार नव्हतं. एक पत्रकार म्हणून मी पत्रकारांच्या गॅलरीमधून खालच्या लोकांना खडसावलं. मला असं वाटलं की ते आता मला येऊन बाहेर अरेस्ट करतील. हिम्मत नाही झाली त्यांचं माझ्यावर गुन्हा दाखल करायची सुद्धा. एक लक्षात घ्या. तुमचं कसं आहे माहिती आहे का की तुमचा स्केच पत्रकारांनी स्वतःचा स्केच तेवढा मोठा केला पाहिजे, त्याची निष्ठा त्याच्यासोबत असली पाहिजे. मी तुझं अभिनंदन याच्यासाठी करतो. परवाच्या दिवशी तो पुढारीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्याची मुलाखत घेतली. काय प्रश्न विचारत होता तो मुख्यमंत्र्याला, त्याला घाम फुटला होता. मी पाहिलं. पत्रकारिता आणि स्पष्टपणा कसा असावा, प्रसन्नसारखा असावं, मी असं सांगतो. मला तुझं फार कौतुक वाटलं त्या दिवशी, खरोखर सांगतो. कारण गोष्ट कशी आहे माहिती आहे का की ठीक आहे वर्तमानपत्र मालक आणि त्याचं, परंतु तू त्या संदर्भामध्ये असलेले सगळे ज्वलंत मुद्दे, म्हणजे तो त्याच्यामध्ये पुतळ्याचा मुद्दा असेल किंवा अजून लाडकी बहीण वगैरे सगळे मुद्दे तू छेडून त्यांना बोलतं केलं. हे पत्रकारांनी राजकारण्यांना बोलतं करणं हीच पत्रकारिता असते असं मी समजतो. प्रकाश पोरेजी आणि भाऊ, आपण दोघांनी सविस्तर वेळ दिला आणि
बऱ्याच काळानं बहुधा आपले पत्रकार सुद्धा तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल नाही असं अजून आपल्याला प्रसन्न एक सांगतो. दुसरी गोष्ट, तू ते नोटीसचा विषय काढला, भाऊंना एवढ्या नोटीस झाल्या, भाऊ सांगत होते. गोष्ट कडी आहे, लोकांनी आपल्याला नोटीस पाठवण्याची गरजच नाही. आपली हिंमत असली पाहिजे की त्या लोकांना नोटीस करायची, नोटीस पाठवायची. मी या सिरम इन्स्टिट्यूटच्या त्या पुनावाल्या घोड्यावाल्याला 10,000 कोटीची नोटीस पाठवली आहे, हरामखोराला 10,000 कोटीची. आणि आता तो पळतोय. खालच्या कोर्टात त्याला आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकला, सेशन कोर्टात. कोर्टाने त्याला शोकात दिली. त्याच्यानंतर त्यांनी त्याचं उत्तर दिलं. त्या उत्तरीवर कोर्टाने त्याच्यावर स्वतःहून आता केस केली. त्याच्यावरून आता त्याचं हे झालं तर तो आता हायकोर्टात गेला, कारण हायकोर्टाने त्याच्यावर दुसरी केस केली. गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट मांडली. पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कोरोनाच्या वेळेला कोणी लिहायलाच तयार नव्हतं की अरे हे काय चाललंय. कोणी विचार करायला तयार नव्हतं की हे नॅरेटिव्ह सेट केलं जातं आहे लोकांना मारण्याचं. म्हणजे कोरोना टेस्टिंगचे किट 2017 साली विकत घेतल्या गेले. तुम्हाला कसं माहीत ते 2020ला कोरोना येणार आहे, तुम्ही तेव्हा विकत घेणार आणि म्हणणार की नाही नाही हा लॅबोरेटरीमधून सुटलेला गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचं जर म्हणजे काय म्हणतात जागरूकता ठेवली. खरं गुगल तुमच्या मदतीला आहे ना, गुगलवर शोधत जा ना. खरं. एका जमान्यामध्ये आपल्याला फोटो, म्हणजे मला आठवतं की आमच्याकडे माणसांची फोटो किंवा रेफरन्सेससाठी जवळपास एक गोडाऊन भर एवढं मोठं माझ्याकडे गोडाऊन होतं, त्याच्यात फोटो असायचे. आता काही गरज राहिली नाही ना. तुम्ही काळानुरूप जर बदलले, तंत्रज्ञानासोबत तुम्ही राहिले तर तुमच्यामध्ये म्हणजे आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते करणं गरजेचं आहे. काळानुरूप बदला. अर्थात जर वर्तमानपत्र खिळ्यावरून याच्या वेबला गेलं आणि वेबवरून आता जर डिजिटलवर आपल्या याच्यावर आलं असेल, डिजिटलवर, हा अल्लादीनचा दिवा झालाय. तो एक जमान्यातला दिवा गेला की तो घासला की तो म्हणतो बोल मेरे आका मैं क्या करू. तो 2-4च प्रश्न करायचा. अरे हा लाखो प्रश्नांची उत्तरे देतो, लाखो प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन देतो. हे फक्त कळलं पाहिजे. आणि ज्यांना हे कळतं ते त्याच्यावर स्वार होतात. आणि तेच मी नवीन तरुण पत्रकारांना सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गोदी मीडियाने कितीही कोंबड्या झाकायचा प्रयत्न केला, परंतु या सोशल मीडियाने यांना सगळ्यांना नागडं केलं हे आपण विसरता कामा नये. एक लक्षात घ्या. जर का एकच मिनिट जाता जाता एक वचन सांगून संपवतो, कारण कार्यक्रम संपवायचा आहे. जेफरसन ज्याने अमेरिकेची राज्यघटना बनवण्यामध्ये हातभार लावला, त्याचं एक फार सुंदर वचन आहे, आय नेव्हर रीड अ न्यूजपेपर. मी कधीच वर्तमानपत्र वाचत नाही, अँड आय एम वेल इन्फॉर्म्ड. ही परिस्थिती आहे. जर का वृत्तपत्रातून आपण संज्ञान होत नसू आणि तर त्याच्यावरची कमेंट इतक्या वर्षाने सुद्धा लागू होत असेल, तर एक मात्र नक्की, जर का इतरांकडे कायदेशीर नोटिसीचं शस्त्र असेल, ते पत्रकारांना घाबरवण्यासाठी वापरत असतील, तर रोजचा निघणारा पेपर, मग तो डिजिटल आवृत्ती असेल, वृत्तपत्र असेल, नाही तर TV असेल, ते आमची सुद्धा जनतेच्या नावानं सत्ताधाऱ्यांना बजावलेली नोटीस आहे. त्याचं माध्यम वृत्तपत्र किंवा TV किंवा रेडिओ किंवा डिजिटल असेल, ते शस्त्र आपण जबाबदारीने वापराल. त्याचीच मार्गदर्शन मी सांगतो की तुम्हाला जर स्वतःमध्ये जर आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर मुळामध्ये तुरुंगाची हातकळीची भीती सोडा. मी 140 केसेस घेतलेला, 50 वेळेला तुरुंगात गेलेला, 40 वेळेला कस्टडीत गेलेला, 200 दिवस तुरुंगात राहिलेला मनुष्य आहे. आणि त्याच्यामुळे मी इतका निर्भय झालो. किमान आणि सगळ्या वेळेला मी कुठल्या तरी सोशल कॉजसाठी गेलो आहे. मी कापसाचं आंदोलन असेल, दारूबंदी आंदोलन असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल. घाबरायचं काय आहे? तुम्हाला तुमच्यामधली भीती जर काढायची असेल, प्रत्येकाला मी आज मूळ मंत्र देतो, हातकडीचा जो थंड स्पर्श असतो ना, त्याची भीती बाळगणं सोडला, तेच जास्तीत जास्त होऊ शकतं. त्याच्यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. आणि या शब्दांसह या सत्रामध्ये आपण थांबतो. या दोघांचे आभार, आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे, सगळ्या जमलेल्या पत्रकार बांधवांचे सुद्धा आभार. धन्यवाद.